लग्न कशी असायची पहिल्या काळात? पहिल्या काळातले लग्नाचं का बघते? आज हळद, उद्या लग्न, परवाची मटणं खायची, मग नवरा तेवढी नवरा कोचून गेल्यानं घरी यायचं. नवरी 3 दिवस वरात तिकडं नवरीकडे. लगीन होईल तर वरात काढायचं. इथंच 4 वाजता साडं व्हायचं. साडं म्हणजे साडं वरात म्हणायची. तर साडं वरात झालं की ते साड्याचं लुगडं नेसायचं, नवरीला नेसवायचं, घोडं साजवायचं आणि सांबार पलीला घेऊन आपला 3 दिवस काटायचा लागणार. 3 दिवस 4 दिवस. साडं वरात सकाळी 9 वाजायच्या गावात वरात फिरायला. 9 वाजल्या मग त्यातनं मोर बकरी कापून खांडलून खुटलून याला थोडा टायमानं मास जीवन गाड्या झोपायच्या. कापायची पकड कापायचं तो आणि ते नवऱ्याचे सगळे नवरीकडचं सगळं वराडील एवढं जेवणार. म्हणजे गाव कमीत कमी एका लग्नात 3 वेळा जेवणार. हो, एका लग्नात 3 वेळा जेवणार गाव. एका लग्नात होता. हिथनं नवरी उचलून पिला नाही. तू घेतलाच व्हायच की हेला घ्यायचा व्हायच की त्याला घ्यायचा व्हायच. तिथनं उचलून हिथलं उचलून नवर देऊ. तेव्हा घोडं का फिडं कुठलं रे? वरात काढली तरी गाडीत बैल गाडीत. पाठी 4ला वरात जी सुरू व्हायची सकाळी 8-9 वाजायची. वराडात किती माणसं असायची तर? अहो गाड्या तरी 10-12 माणूस असायचं का गाडीत? एका गाडीत बैलगाडी होय. बैलगाड्या किती? बैलगाड्या जेवढ्या आपल्या गावात आहेत तेवढ्या जाणार. 5 असू 6 असू पोल भरून आणि पाय पाय 50-60 माणसं आरामात. एका गाडीत होय. नाही 5 म्हणजे एका वराडात असं. अरे जे असतं तसं कसं होय. अगदी नाही तरी आता आपल्या गावात कुणी राहत होतं का? लग्नाला चुकतं जाणार. लय काय नाही 100-500 तरी माणूस आपल्यातलं जमणार आणि दुसरी पाहुणी पोळी बाहेर आलेली वेगळी.